महेश शेठ या नावाची चर्चा आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचताना पाहायला भेटते। चर्चा तर होणार आणि साहेबांशी सुद्धा होणार नक्कीच। साहेब, काल काही नवलाई क्रिकेट संघ पलचेल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप स्पर्धा गावी होती, परंतु काही कारणास्तव तुमच्या शहरामध्ये आली। या संपूर्ण ग्रामीण भागातील खेळाडूंना पाहून आणि या संपूर्ण स्पर्धेचं आता इथपर्यंतचा आलेला प्रवास पाहून काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय आणि खऱ्या अर्थाने महाड पोलादपूर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक मानलं जातं। आणि आपण पोलादपूर या तालुक्यातून या शहरा भागामध्ये जेव्हा आपण या ठिकाणी आलात, नोकरी पाणी असेल, बिझनेस असेल, मुलाबाळांना उच्च शिक्षण देण्यासाठी असेल, या ठिकाणी आल्यानंतर आपण नेहमीच आमचे जाधव काका असतील, त्यांचा परिवार असेल, अनेक आपल्या महाड तालुक्याशी संबंधित असलेले सगळेच नेते मंडळी असतील, यांचं खूप मोठं योगदान आपल्या शहराभोवती सुद्धा लागलेलं आहे। परिवार त्याचप्रमाणे आपल्या शहराला देणारे योगदान हे खूप मोठी गोष्ट आहे। मला वाटतं आज आपण ग्रामीण भागात सोडून शहरा भागात आपण या मॅचेस आणलात, काहीतरी आगळं वेगळं। आपण मला कळालं की आपले 2 क्रिकेटर मृत्यू झाले। मी सर्वप्रथम त्या दोघांच्या बाबतीत श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या परिवाराला, त्याच्या मित्रपरिवाराला या दुःखातून जे गेलात, मला वाटतं की प्रत्येक माणसाला आज ना उद्या जायचे, पण त्याचं स्मरण अविस्मरणीय राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा आपली सगळ्यांची विचारधारा आहे। त्याबद्दल खरंच मला आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटतो। आणि क्रिकेट म्हटलं तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने त्याचं माहेरघर आहे। इथून अनेक सुनील गावस्कर असतील, कपिल देव असेल, अनेक दिग्गज सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे असेल, अनिल कुंबळे असतील, असे अनेक सगळ्यात जास्तीत जास्त मराठी क्रिकेटरांनी ह्या खेळाला उच्च स्तरावरती घेऊन गेलेलं आहे। आज क्रिकेट खेळत असताना मी तरुणांना एवढंच सांगेल की हारणं जिंकणं महत्त्वाचं नसतं, लढणं महत्त्वाचं असतं। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत या महाराष्ट्राची लढलेत। संभाजी राजे हे शेवटच्या श्वासापर्यंत या महाराष्ट्राची लढलेले। आपली वृत्ती ही लढण्याची आहे, त्यामुळे हारणं जिंकणं हे महत्त्वाचं नसतं। आणि मी एवढंच सांगेल की आपण खेळत असताना मला वाटतं प्रत्येक वेळी क्रीडा क्षेत्रामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे। दारू, सिगरेट या गोष्टींपासून आपण आरोग्य जपलं पाहिजे, कारण की क्रिकेट खेळताना आपलं आरोग्य चांगलं राहतं, पण त्याला डॅमेज करण्याचं काम जेव्हा आपण एखादं व्यसन करतो तेव्हा ते होतं। आणि त्याचा परिणाम आपल्यावरती नाही होत, आपल्या परिवारावरती होतो, आपल्या आईवडिलांवरती होतो। कुठेतरी आपलं आरोग्य खराब झाल्यानंतर आपलं जीवन सुद्धा कमी होऊन जातं। त्यामुळे आरोग्याला सुद्धा जपा आणि हा खेळ राहिला पाहिजे। जिंकणाऱ्यांनी उतू नका, मातू नका आणि हारणाऱ्यांनी खचून नका जाऊ। खेळापुरतीच ठेवलं पाहिजे। मी आता मगाशी संबोधित करताना या अँकरचं बघितलं, एवढा सरसपणे बोलतो जसं काय एखाद्या स्टेडियममध्ये बसलोय आपण। एवढं छान अँकरिंग करतायत दोघं पण। आपल्या सगळ्या तरुणांना मी शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी जेवढे पण आपले महाड तालुका असेल, पोलादपूर असेल, आपला रत्नागिरी असेल, ज्या वेळेस आपल्या या तरुणांना किंवा आपल्या कुठल्या अडचणी असतील तेव्हा मला नक्कीच सांगा, मी त्याचं निवारण करेन असं वचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नक्कीच साहेबांसाठी एका कवीच्या 2 ओळी, तुमचा लढा हा गरिबांसाठी असतो। तुम जिंदा हो तो जिंदगी की जीत पर एक